नमस्कार गर्भवती मातांनो, हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण प्रेग्नन्सीमध्ये करता येणारं जे आसन आहे मत्स्य क्रीडासन, त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. गर्भावस्थेत जशी जशी बाळाची वाढ होत जाते तसतसं आईच्या शरीरावर ताण वाढू लागतो. पाठदुखी, कमरेमध्ये वेदना होणं, पाय सुजणं, रात्री झोप न लागणं आणि श्वास घेताना त्रास होणं, अशा अनेक समस्या अनेक गर्भवती महिलांना जाणवतात. पण एक अतिशय सोपं, सुरक्षित आणि आरामदायी योगासन या सर्व त्रासांमध्ये आपल्याला मदत करू शकतं. ते म्हणजे मत्स्य क्रीडासन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मत्स्य क्रीडासन म्हणजे काय, ते गर्भवती महिलांसाठी का उपयुक्त आहे, हे आसन कसं करावं, कोणत्या महिन्यापासून करावं, कोणत्या महिलांनी करू नये आणि त्यामागील वैज्ञानिक कारणं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. आता मत्स्य क्रीडासन म्हणजे काय? मत्स्य म्हणजे काय तर मासा, फिश. क्रीडा म्हणजे काय तर खेळणं, फ्लॅपिंग फिश पोज. या आसनामध्ये शरीराची स्थिती पाण्यात शांतपणे तरंगणाऱ्या माशासारखे दिसते. हे मुख्यतः विश्रांती देणारं आसन आहे. योगशास्त्रामध्ये याला रिलॅक्झेशन पोज मानलं जातं. गर्भावस्थेत शरीरातील स्नायूंवरील ताण कमी करण्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. आता या आसनाची कृती बघूया, म्हणजे हे आसन कसं सुरू करायचं. सर्वप्रथम योगा मॅटवर बसा. हळूहळू डाव्या कुशीवर झोपा. डावा पाय सरळ ठेवा. उजवा पाय गुडघ्यात वाकवून पुढे ठेवा. डावा हात डोक्याखाली ठेवा. उजवा हात शरीरासमोर आरामात ठेवा. डोळे बंद करा. हळूहळू दीर्घ श्वास घ्या. संपूर्ण शरीर सैल सोडा. 3 ते 5 मिनटं या स्थितीमध्ये राहा. श्वास रोखू नका. पूर्ण वेळ नैसर्गिक श्वासोच्छ्वास चालू ठेवा. आता या आसनामध्ये डाव्या कुशीवर झोपायला सांगितलं आहे. का डाव्या कुशीवरच झोपायला सांगितलं आहे? कारण डाव्या बाजूला झोपल्यामुळं आईच्या हृदयाकडे रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो. गर्भाशयाकडे रक्तपुरवठा वाढतो. बाळाला ऑक्सिजन अधिक चांगल्या प्रकारे मिळतो. किडनीचं कार्य सुधारतं. पायांची सूज कमी होण्यास मदत होते. यामुळे डॉक्टरसुद्धा गर्भावस्थेच्या शेवटच्या महिन्यांमध्ये डाव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला देत असतात. आता या मत्स्य क्रीडासनाचे फायदे काय आहेत बघा. पाठदुखी कमी होते. कमरेचा ताण कमी होतो. रक्ताभिसरण सुधारतं. सूज कमी होण्यास मदत होते. पायामध्ये रक्तप्रवाह वाढतो, त्यामुळे सूज कमी होते. झोप चांगली लागते. स्ट्रेस हार्मोन्स कमी होण्यास मदत होते. श्वासोच्छ्वास सुधारतो. मानसिक शांतता मिळते. आता हे आसन कोणत्या महिन्यापासून करावं? साधारण 2ऱ्या तिमाहीपासून म्हणजे 4थ्या महिन्यापासून हे आसन करता येतं. 7व्या ते 9व्या महिन्यामध्ये हे विशेष फायदेशीर असतं. हे आसन कोणी करू नये ते बघूया. हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल, प्लॅसेंटा प्रेव्हिया असेल, जास्त रक्तस्राव होत असेल आणि डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली असेल किंवा चक्कर येत असतील तर मात्र हे आसन डॉक्टर किंवा प्रशिक्षित प्रीनेटल योगा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच केलं पाहिजे. गर्भावस्था हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर प्रवास आहे. या काळात योग्य आहार, सकारात्मक विचार, पुरेशी विश्रांती आणि सुरक्षित योगाभ्यास यांचा समतोल राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मत्स्य क्रीडासन हे साधं दिसणारं पण अतिशय प्रभावी विश्रांती देणारं योगासन आहे. योग्य पद्धतीने आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलं तर आई आणि बाळ दोघांनाही याचा लाभ होऊ शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पाठवा आणि गर्भावस्था, योग आणि गर्भसंस्कारविषयी अशाच वैज्ञानिक माहितीसाठी हे माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि निरोगी मातृत्वाचा प्रवास अनुभवत रहा.